आणि आता आपण भेटायला आलो आहोत पल्लवी शाह यांना. नमस्कार भाभी. नमस्ते. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. आणि खूप छान दिसतंय, साडीचं कॉम्बिनेशन मस्त आहे आणि बांधणी फेमसच आहे गुजराती लोकांची, सगळ्यांच्याच आवडीची. पूर्वी फक्त अहमदाबाद, सूरत, बडोदा इथं मिळायची, आता सगळीकडे मिळते. सबसे ज्यादा फेमस पाटन की बांधनी होती है. हाँ. वो एक ही पीस एक ही कलर में एक ही मिलेगा आपको, दूसरा पीस मिलेगा भी नहीं. सबसे कॉस्टली और सबसे बेहतरीन साड़ी पाटन की होती है. पाटण की बांधणी. हाँ नेक्स्ट जी. टाइम मेरा एक बुकिंग पाटण की Sure. बांधणी का. साड्यांचं शॉपिंग होत राहणार आहे, पण आता सध्या पोट पूजा पण करायची आहे. तर मला ही काय तयारी केली सांगा ना. ये क्या है? ये कोकोनट बॉल्स के है. गेहूं का आटा, ग्रेटेड कोकोनट, चिली पाउडर, तिल और नमक. साहित्य आपण बघितलं सगळं आणि आता सगळ्याच साहित्य एकत्र मिक्सिंग आहे. हाँ. ओके. आधी प्रमाण आहे का हो भाभी याचं आणि ह्याचं असं हो. काही? एक वाटी आटा असलं तर अर्धी वाटी ग्रेटेड कोकोनट. ओके. आपण ओलं खोबरं घेतलंय. आता मी आटा देते आधी. आटा म्हणजे गव्हाचं पीठ घ्या. खोबरं खोबरे. आधी आपण तेल टाकू. आधी तेल देऊ. अजून अर्ध. बस. आता काय देऊ? नमक आता एक एक टाका, काही टाका चालेल. येस. अजून तिल, खोबरं, तिल अजून घाततील तीळ का बास एवढे? थोडे घालू ना. थोडे टाका. मिरची पावडर. मिरची कशी असते ही डिश? म्हणजे तिखट असते का जस्ट थोडी तिखट. खमंग? थोडी खमंग. भाभी तुमच्याकडे जे म्हणजे पर्टिक्युलरली गुजराती फॅमिलीज मध्ये जे तिखट वापरलं जातं ते कमी तिखट असतं ना? हो, काश्मीरी मिरची असते. काश्मीरी मिरची फक्त रंगासाठी तिखट हा. नसते जेवण. कारण आपल्याकडे जे लाल तिखट वापरलं जातं तर ते बऱ्यापैकी तिखट असतं आणि यांच्याकडे रंग खूप जास्ती येतो म्हणजे या तिखटाला, पर्टिक्युलरली काश्मीरी मिरचीच्या तिखटाला. सगळं टाकू. हे एवढं लागेल? हो. ही कधी केली जाते भाभी? म्हणजे हे एक्झॅक्टली काय आहे? कधी तुमच्या असं कुठलं फरसाण आहे का? फरसाण है, दिवाळीला बनवतो. ओके ओके. इसका मुठिया भी होता है. अच्छा. या तो इसका पूरी बनाइए या तो छोटे छोटे बॉल्स बनाइए, जो बच्चों को बहुत अच्छा लगता है. हाँ ओके. पर इसको मतलब हम अभी डीप फ्राई करेंगे. हाँ, डीप फ्राई. डीप फ्राई इसको मतलब आटा जो आहे तो तुम्ही मळणार ना पूर्ण? हाँ, हम पूरी का बनाते हैं वैसा रखेंगे. बहुत सॉफ्ट नहीं करेंगे और बहुत कड़क भी नहीं रखेंगे. अच्छा ओके. बस. आता आपण असे छोटे छोटे हे करणार आहोत ना, बोल्स हो. करणार आहोत ना त्याचे. अगर आप उंधिया बना रहे हैं तो हाँ. इसमें मेथी डालकर भी डाल सकते हैं आप उंधिया में. उसमें भी बहुत अच्छा टेस्टी लगता है. कोकोनट का टेस्ट आता है उसमें भी. ओके ठीक आहे. मग हे पीठ भिजवून घेऊया म्हणजे मग आपल्याला ते तळणीची तयारी करता येतील. ते गोळे बनवून घ्यायचे. ओके. इतके छोटे बॉल्स करायचे? हाँ. ओ ठीक आहे. मला वाटतं मीही मदत करते भाभीना, कारण ते इतके छोटे छोटे करायचे म्हणजे आपल्याला भरपूर करायला लागणार आहेत ना भाभी? हो. ओके. डब्बा भर एवढे करायचे, चिक्करच करायला लागतील. तर आम्ही असे राऊंड करून घेतो. एरवी पण तुमच्याकडे असं काय काय रेडी असतं ना बनलेलं गुजरात्यांमध्ये? फरसाणचे डबे पाहिजे, एक तर लोणच्याचे डबे आणि फरसाणचे डबे हे पाहिजेतच. आणि चटणी आणि चटण्या. आय नो. ठीक आहे. आता तळणीची तयारी तयार झालेले आपण छोटे छोटे जे मिश्रणाचे बोल्स केले ते, आणि ते आता कुरकुरीत तळायचे. मला सांगा भाभी हे किती दिवस राहतात? 15-20 दिवस. 15-20 दिवस टिकतात? हो. टाकू? हो. ओके. पण खरंच भरपूर करायला लागत असे. काय म्हणतो आपण, चणे दाणे खाल्ल्यासारखं. हो. बसल्या बसल्या आपले सगळेजण पटापट संपवतील. पण सोपे आहेत, अति काही मेहनत नाहीये, अगदी सोपे आहेत. गप्पा मारता मारता तुम्ही ते करत राहिलात तरी पटकन होतील. आणि आता आम्ही हे तळून घेतो व्यवस्थित. आणि तोपर्यंत आम्ही काय काय घेतलं तर त्याचं साहित्य आणि कृती लिहून ठेवा. आणि त्याच्याच बाजूला जसं भाभीनी मगाशी एक टिप सांगितली की ती मेथी पण तुम्ही त्याच्यामध्ये घातलं की त्याचे पण मुठिया होऊ शकतात, तेही लिहून ठेवा साहित्य कृती. कोकोनट बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ओलं खोबरं, लाल तिखट, तीळ आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये तेल, मीठ, तीळ, तिखट, ओलं खोबरं आणि पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. हलक्या हाताने मळलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्यावेत. तयार गोळे गरम तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावेत.